जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले। यंदा गोदावरी खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। जलपूजनानिमित्त धरण परिसरात उपस्थित मान्यवरांनी जायकवाडीच्या जलसाठ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले। उपलब्ध पाण्याचे आगामी काळात काटेकोर नियोजन करून शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजा भागवण्यासोबतच जलसाठ्याचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पैठण येथील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, महापौर समीर राजूरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, नगरसेविका हर्षदा शिरसाट, भूषण कावसानकर, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, धरण अभियंता श्रद्धा निंबाळकर, तुषार विस्पुते, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, गणेश खरडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम बनकर, एमसी न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।